नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली, मोठा बदल केलाय. आता नेमकी मोठी घोषणा काय, मोठा बदल काय, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टू द पॉइंट, व्यवस्थितपणे सोप्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो की हा बदल कसा असणार आहे. हा बदल सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय देणार आहे की नाही हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चला तर बघूया नेमका हा बदल काय आहे. चला वन बाय वन बघूया, पण तत्पूर्वी तुम्ही जर तयारी करत असाल कंबाईन गट क ची, तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच आपण लॉन्च केली, लक्ष बॅच. ही बॅच चालू होते 29 जुलै पासून. सो तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता. ह्या बॅच मध्ये टू द पॉइंट शिकवणारी पूर्ण टीम तुमच्यावर असणार आहे. ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपातली बॅच आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन मराठी इंग्लिश माध्यम मध्ये अवेलेबल आहे. पीडीएफ पेपर स्वरूपातल्या नोट्स आहेत. टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला अवेलेबल आहे. फुल लेंथ टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट पण अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल. कुठेच जायची गरज नाही, लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये लगेच जॉईन करा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी. मुख्य मुद्दा जो आहे तो आहे जो मोठा बदल एमपीएससीने केला आहे तो नेमका काय केलेला आहे. यापूर्वी कालच आपण ऐकलं होतं एक मोठा बदल. कालच संध्याकाळी खरं म्हणजे हा दुसरा आणि तिसरा पण बदल आलेला आहे. त्यातला हा एक बदल मी तुम्हाला सांगतोय. हा मोठा बदल नेमका काय बघा. 25 जून 2026 ला एमपीएससीने संध्याकाळी एक महत्वाचं नोटिफिकेशन दिलं, प्रसिद्धी पत्रक दिलं. त्यात विषय बघा काय आहे. तर विषय आहे महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल ज्यामध्ये वेगवेगळे संवर्ग, आता जवळपास हे संवर्ग झालेत किती, तर 24 संवर्ग झाले टोटल. ज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, त्यानंतर शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यासारख्या बऱ्याचशा पोस्टचा समावेश आहे. मग ह्या राजपत्रित महाराष्ट्र नागरिक सेवा गट आणि गट ब यामध्ये आता बदल होणार आहे पूर्व परीक्षेमध्ये. त्याचबरोबर संयुक्त पूर्व परीक्षा जी असते त्यामध्ये बदल तर होणार. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा, ज्यामध्ये पीएसआय, एसटीआय, एसओ, एसआर सारखे पद असतात, हिची पूर्व परीक्षा असेल. त्याचबरोबर महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा, ज्यामध्ये 6 वेगवेगळे पद आहेत. ज्यामध्ये टॅक्स असिस्टंट, क्लर्क आहे, एमव्हीआय आहे, टेक्निकल असिस्टंट आहे, इंडस्ट्रियल ऑफिसर, असे 5 वेगवेगळे पद आहेत. यांच्या पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत. तुमच्या लक्षात आलं असेल मोठी घोषणा काय की यापूर्वी ही एकदाच एक्झाम व्हायची, पण आता विचार करताय विषय आहे की यासारख्या एक्झाम ज्या आहे ना या वर्षातून 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा घेण्याचा. किती एक्झाम सांगितलं मी तुम्हाला? 3 एक्झाम सांगितल्या. एक एक्झाम आहे राज्यसेवेची, बघा मी इथे लिहितो. एक एक्झाम आहे जी राज्यसेवेची, त्यामधली राज्यसेवेमधली कोणती, तर ज्यामध्ये 18 संवर्ग असणार ती. दुसरी आहे कंबाईनची एक्झाम. कंबाईन मधली एक आहे ग्रुप बी ची अराजपत्रित आणि दुसरी आहे कंबाईनची ग्रुप सी अराजपत्रित. ह्या 3 एक्झाम सांगितल्या. ह्या 3 एक्झामच्या पूर्व परीक्षा वर्षातनं 3दा, 2दा किंवा 2पेक्षा जास्त वेळा घेण्याचा विषय या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी मांडलाय. मग आता बघूया आपण की यामध्ये नेमकं नवीन बदल करायची गरज काय होती, यापूर्वी काय होत होतं आणि नवीन बदल काय करायची गरज होती ते त्यांनी सांगितलं बघा. सद्यस्थितीत म्हणजे करंटली महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब, ज्याला आपण राज्यसेवा नावाची एक्झाम ओळखतो किंवा एमपीएससी नावाने ओळखतो. दुसरं यांची संयुक्त पूर्व परीक्षा ही पहिली एक्झाम. दुसरी आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा, ही दुसरी परीक्षा, याला कंबाईन गट ब म्हणतो. महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही तिसरी एक्झाम. या 3ही परीक्षा वर्षातून केवळ एकदा होतात. आतापर्यंत असंच होत होतं. पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षेकरिता पात्र ठरत नाहीत. तथापि सदर उमेदवार सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षांची तयारी करतात. आता परत उमेदवारी तयार करतात. ह्या वर्षी नाही झालं बाबा, पुढच्या वर्षी 1 वर्ष परत गेलं, परत 1 वर्ष गेलं, परत 1 वर्ष गेलं, तर ह्या उमेदवारांना संधी मिळावं, ह्या उमेदवारांचं वय वाढू होतं किंवा संधी परत मिळायला पाहिजे. वर्षातून एकच एक्झाम होते, संधी परत मिळावी म्हणजे 3ही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना येणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा राजपत्रित गट ब अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, गट क ही पूर्व परीक्षा, या 3ही परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. विचार करत नाही, घेतलेला आहे. म्हणजे इथून पुढे तुम्ही जर गट ब, गट क किंवा राज्यसेवेची तयारी करत असाल तर पूर्व परीक्षा वर्षातनं तुम्हाला 2 पेक्षा जास्त 3दा, त्यांनी इथं मेन्शन पण केलं बघा, 2 किंवा अधिक म्हणजे 2पेक्षा जास्त तुम्हाला संधी मिळू शकते.
आता आता इथे प्रश्न बरेचसे उपलब्ध होतात. यापूर्वी कसं व्हायचं बघा, यापूर्वी काय व्हायचं, पूर्व परीक्षा व्हायची. यापूर्वी काय व्हायची, यापूर्वी पूर्व परीक्षा व्हायची, पूर्वमधून मेन्स मध्ये जायचे. उपलब्ध जागेच्या साधारणतः 18 पट किंवा 12 पट लिखित स्वरूपात उमेदवार जायचे. मग पूर्व एकदाच व्हायची. मग आता ही पूर्व दुसऱ्यांदा झाली, ही पूर्व तिसऱ्यांदा झाली, पहिल्यांदा झाली, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झाली. तर इथे बघा, काही इथून उमेदवार काही सिलेक्ट झाले. फॉर एक्झाम्पल काही उमेदवार इथे सिलेक्ट झाले, समथिंग अमाऊंट 100 झाले इथे सिलेक्ट, इथे परत 100 झाले, इथे परत 100 झाले. मग आता हे घ्यायचे कसे, कारण इथे उमेदवारा जेवढ्या जागा आहेत त्याच्या 12-18 पट तर घेतले गेले. मग परत घेणार का, यस परत वाढणार. म्हणजे काय, मुख्यला उमेदवारांना संधी तर वाढणार आहे. एका बाजूला बघा संधी वाढणार आहे, एका बाजूला स्पर्धा मुख्यची सुद्धा वाढणार आहे. काय म्हटलं मी तुम्हाला, मुख्य काय असतं जनरल बघा, पूर्व परीक्षेला सर्वात जास्त स्पर्धा असते. कारण जागा किती असू दे, 100, 1000 असू दे, लाखांमध्ये अर्ज येतात, लाखांमध्ये अर्ज येतात. मग लाखांमधले काही शतको किंवा हजारोच विद्यार्थी हे मुख्य परीक्षेला असतात. शतकाच्या पडीत म्हणा तुम्ही, आपण शतकाच्या पडीत आहे किंवा हजारोच्या पडीत विद्यार्थी मुख्य परीक्षेला असतात. पण जर 3-3 एक्झाम दिल्या तर यासाठी तुम्हाला आता परत काय एमपीएससी एक स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी बनवणार आहे. त्या स्ट्रॅटेजी कशी असणार ते पुढे सांगणार आहेत. एमपीएससी नोटिफिकेशन देणार आहे, पण संधी मात्र उमेदवारांना देणार आहे. मग मुख्यला येणाऱ्यांची संख्या वाढू शकते की तेवढीच त्यांना सीमित करायची, हे मात्र अजून सांगितलेलं नाही. ते पुढे कळेल तुम्हाला. पण मात्र हे नक्की की पूर्व परीक्षा 2 पेक्षा जास्त म्हणजे 3दा तुम्हाला संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता कधीपासून लागू होणार आणि ही नवीन जी घोषणा आहे याचा फायदा कसा आणि काय होणार आहे ते पण आपण समजून घेऊया. पहिलं बघा, 3ही एक्झाम जे असणार आहेत, 3 पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असणार आहे. हा एक मोठा घोळ केला त्यांनी. म्हणजे काय, ही एक्झाम पूर्व परीक्षा इथून पुढे आता राज्यसेवा असेल, कमांड गट ब असू द्या, कमांड गट क असू द्या, ह्या एक्झाम तुमच्या सीबीटी कम्प्युटर बेस्ड होणार आहे. आतापर्यंत तुम्हाला माहिती काय होतं, गट क ऑनलाईन घेणार आहे पूर्व परीक्षा. या स्वप्नामध्ये किंवा ह्या माहितीमध्ये आपण आता जगत होतो. पण ही नवीन माहिती, नवीन बॉम्ब फोडला, नवीन घोषणा आहे, नवीन मोठा बदल केला. या सुद्धा एक्झाम काय होणार आहे, कम्प्युटरवरती होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. आणि ऑनलाईन कोण घेणार माहिती तुम्हाला, ते दाखवलंय डेमो सहित. सकाळचा माझा व्हिडिओ बघा, TCS घेणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. मी 2 व्हिडिओ घेऊन सांगितलंय, मुलांना कळवा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. पण मुलं व्हिडिओ काय पोहोचवत नाही, फक्त तेवढं कमेंट पुरते येतात, काहीतरी कमेंट करतात, सर तुम्ही काहीतरी करा. अरे तुम्हाला मी सांगतो हा व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवा. 2 दिवस अजून थांबा, आम्ही बॅकएंडला काम करतो. कारण तुम्हाला माहिती आहे एमपीएससीची कॉन्फरन्स पण घेणार आहे. एमपीएससी आज उद्यामध्ये एमपीएससीला कॉन्फरन्स घ्यावीच लागेल आणि अनाउन्समेंट करावं लागेल. बघूया एमपीएससी काय कॉन्फरन्स घेते, काय अनाउन्समेंट करते, त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊया. पण तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ऍटलीस्ट एवढं तरी काम करा तुम्ही सगळे. पुढे जाऊन सांगतो बघा, जर या परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेणे आवश्यक असल्यास उमेदवारांच्या गुणांचे नॉर्मलायझेशन करण्याचा पंचा वापर करण्यात येईल. ऑनलाईन होणार, नॉर्मेशन होणार. पुढे काय सांगितलंय, संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना, बघा पहिल्यांदा तुम्ही एक्झाम दिली त्यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. दुसरं काय, संबंधित सेवेची मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहे. मुख्य परीक्षा 3दा नाही, एकदाच होणार आहे. सो संबंधित सेवेच्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षामधून संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठेवण्यासंदर्भातील कार्यपद्धतीचा स्वतंत्र प्रसिद्धी पत्रकाद्वारे अवगत करण्यात येईल. आता हे कसं होणार आहे, मी तुम्हाला म्हटलं ना, प्रश्न काय येतो, प्रश्न हा येतो की मग पूर्वमधून मुख्य जाणारे इथं पहिल्यांदा जर तेवढे विद्यार्थी गेले 18 पट, तर परत कसे काय विद्यार्थी घ्यायचे. मग याला काय करणार आयोग, मला वाटतं असं, याला काय करणार आयोग सांगणार 100 पैकी क्वालिफाईंग मार्क ठरवणार. 50-50 प्लस पाहिजे मार्क आम्हाला, तेच विद्यार्थी आम्ही घेऊ. सेम इथे पण, इथे पण, इथे पण. हवं तुम्ही संधी अजून घ्या, परत एकदा क्वालिफाय होऊन दाखवा आम्हाला. 50-50 पेक्षा जास्त तुम्हाला भेटले, तुमचा विचार आम्ही मेरिटमध्ये करू आणि मेरिट थ्रू आम्ही घेऊ. म्हणजे कमीत कमी 50 मार्क पाहिजे असं सांगतील तुम्हाला ते. आणि 50च्या पुढे जे असतील, 50 किंवा 50च्या पुढे, त्यांचा विचार आपण मेरिट थ्रू मेन्ससाठी करू, असं पण विचार केला जाऊ शकतो. किंवा अजून होऊ शकतं, पहिल्या टर्म मध्ये आम्ही 6 पट घेऊ, दुसऱ्या टर्म मध्ये 3 पट घेऊ, तिसऱ्या टर्म मध्ये 3 पट घेऊ, असं पण होऊ शकतं. म्हणजे हे निकष बदलणारच आहे, बदलावेच लागतील. नाहीतर मुख्य परीक्षेला अव्वाचे 1.25 विद्यार्थी येतील ना, इथे 18 पट पहिल्यांदा घ्या, 18 पट दुसऱ्यांदा घ्या, 18 पट तिसऱ्यांदा घ्या, 18 पट, किती पट विद्यार्थी होतील. याला लिमिट तर द्यावं लागेल ना, सीमित तर करावं लागेल ना. कळतंय का रे, मला सांगा कमेंटमध्ये, कळतंय का तुम्हाला मी काय बोलतोय. आतापर्यंतची प्रोसेस काय होती आणि आता हा बदल केला, पण या बदलानुसार ते प्रसिद्धी पत्रक सांगतील कशी घेणार आम्ही. 3 एक्झाम घेणार, 3 एक्झाम पूर्व झाल्यानंतर मुख्य असेल. मग आता दुसरा मुद्दा हा पण येतो, पूर्व पहिल्यांदा घेतल्यानंतर मुख्य, याच्यामध्ये जो ड्युरेशन असेल ना, कालावधी असेल ना,
हा सुद्धा वाढणार. आतापर्यंत काय होतं की इथे 4 महिन्यांचा कालावधी देत होते पूर्वमधून मेन्स पर्यंत सरासरी. आता हा कालावधी वाढून कदाचित 8 महिन्यांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे पहिल्या पूर्व परीक्षेला तुम्हाला मार्क चांगले पडले, तुम्ही मुख्यला गेलात, तुम्हाला समजलं, तिथून पुढे मुख्यची तयारी करताना तुम्हाला कदाचित 8 महिने कालावधी मिळेल. दुसऱ्यांदा जी पूर्व परीक्षा होतील तिथून जे मुलं येतील त्यांना कमी मिळेल. तिसऱ्यांदा पूर्व परीक्षा जी मुलं येतील मुख्य परीक्षेत त्यांना कमी मिळेल. हे होणार आहे की नाही? यस होणार आहे. आणि पूर्व परीक्षा काय लगेच 15 दिवसाच्या अंतरण होईल का? लगेच नाही, त्यांना वेळ द्यावा लागेल ना, संधी द्यायची म्हणजे वेळ पण द्यावा लागेल ना अभ्यासाला. सो असा सगळा विचार करता हे प्रसिद्धीपत्रक महत्वाचं असणार जे नवीन येणार आहे. कळतं मी तुम्हाला काय मुद्दे उपस्थित केले? कितीपट उमेदवार ह्या प्रत्येक एक्झाम मधून मुख्यला जातील, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, किती अंतराने ह्या पूर्व परीक्षा तिन्ही होतील, तो दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, किती विद्यार्थी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या एक्झाम मधनं मेन्सला जातील, त्याला काही क्वालिफाईंग मार्क ठरवणार आहे का? हे पण ठरेल. आणि मुख्य परीक्षा साधारणतः कधी होऊ शकते हे पण ठरेल. आता हे मुद्दे तुमच्या लक्षात आला असेल मला कमेंटमध्ये कळवा, कारण काही प्रश्न इथे अनुत्तरित आहे. याच्यावर त्यांनी काय सांगितलंय, आम्ही स्वतंत्र प्रसिद्धी पत्रकाद्वारे अवगत करू. समजतंय का रे? समजतंय ना? हा. आणि लास्ट काय सांगितलंय, कधीपासून लागू होणार आहे? सन 2027च्या पूर्व परीक्षापासून लागू होईल. राज्यसेवेची पूर्व परीक्षा झाली आहे, आता पुढच्या वर्षीची ऍड नोव्हेंबर डिसेंबरला येईल आणि तिथून पुढे सगळ्याच एक्झामला हे लागू होणार आहे. मी काय म्हणतोय, आता हा बदल तुमच्या लक्षात मी साध्या सिंपल भाषेत आणून दिला. कळला का? काही प्रश्न मी अनुत्तरित आहेत या प्रसिद्धी पत्रकामध्ये ते पण सांगितले. आणि काही मोठी घोषणा ज्या त्या तुम्हाला सांगितल्या, तीनदा एक्झाम घेणार, ऑनलाईन होणार, नॉर्मल होणार. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. माझं तर पर्सनल ओपिनियन आहे की एक्झाम ह्या ऑनलाईन व्हायला नको पाहिजे, त्या ह्या ऑफलाईन व्हायला पाहिजे. पण त्यांनी संदर्भ दिलाय, रेल्वेच्या एक्झाम आपण ऑनलाईन घेतो, ते मुलं ऑनलाईन SSCच्या एक्झाम ऑनलाईन घेतो, त्यातून काय प्रॉब्लेम नाहीये. सो इथे काय प्रॉब्लेम यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. सो यावरती पण तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. यावरती आज उद्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स व्हायलाच पाहिजे एमपीएससी, कारण एमपीएससी कडे आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे, मेल पाठवले, कॉल पण केलेले आहे. यावरती एमपीएससी म्हणते की आम्ही याच्यावरती कॉन्फरन्स घेऊन तुम्हाला कळवतो. सो बघूया येणारा कालावधी आपल्याला काय सांगतोय. पण तत्पूर्वी तुम्ही मात्र तयारी चालू ठेवा. ऑनलाईन हो ऑफलाईन हो, तुम्हाला विषय तेच आहे, पॅटर्न तोच आहे, त्याचा अभ्यास तुम्ही चालू करा. त्यासाठी लक्ष बॅच जॉईन करा. 3 महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी करून येणार ही बॅच असणार आहे. काही शंका असेल तुम्ही ह्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. आता हा व्हिडिओ मधला विषय तुमच्यापर्यंत पोहोचवला, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही हा मुद्दा, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, ही पण जबाबदारी तुमची असणार आहे. या 2-3 दिवसानंतर आपण एक काय ठरवूया की पुढे काय करायचं, हे ऑफलाईन का होणार नाही, याच्यावरती काय काय मुद्दे मांडायचे हे पण नक्कीच आपण पुढे रूपरेषा ठरवूया. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची असणार, जेणेकरून युट्यूब सुद्धा याला प्रमोट करेल. आवडला तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची कमेंट टाका आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.